श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, जी लोक श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात किंवा कोणत्याही देवाची भक्ती करतात, याविषयी आपण म्हणजे सांगू शकत नाही की तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करायची आहे. तुम्हाला ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती करायची आहे. कारण जेव्हा तुम्ही देवावर मनापासून विश्वास ठेवताना तेव्हा संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होत असते आणि संपूर्ण कुटुंब तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच ते देव निर्माण करत असतात. त्यामुळे ईश्वराची भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे. आजचा जो अनुभव आहे ना, श्री स्वामी समर्थांच्या एक भक्ताचा अनुभव आहे. खरोखरच अक्षरशः डोळ्यातून पाणी आणणारा अनुभव आहे. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, जेव्हा एखाद्यावर संकट येतं त्यावेळेस आपले महाराज ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ काय करतात, कशा प्रकारे ते संकट स्वतःवर घेतात किंवा त्यांना त्या आपल्या भक्तांना संकटातून कशा प्रकारे बाहेर काढतात, हे तुम्हाला आजच्या या अनुभवातून समजणार आहे. आणि आजचा अनुभव हा श्री स्वामी समर्थांचे भक्त एका ताईंचा, त्या पंढरपूर शेजारील एका गावामध्ये राहतात आणि त्या ताईंचं नाव हे भामाबाई नामदेव मिस्त्रे आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखर स्वामींनी एवढं मोठं संकट आलेलं होतं आणि त्या संकटातून स्वामींनी त्या ताईंना बाहेर काढलेलं आहे. चला तर मग त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया की स्वामींनी कशा प्रकारे त्या ताईंवर कोणतं संकट आलं आणि त्यानंतर स्वामींनी त्यांना कशा प्रकारे बाहेर काढलेलं आहे. चला तर ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा आहे. हा करते घ्या मॅडम, सारखे ऐकते आहो मी. हा 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 हा. हा हा. मग तुम्ही स्वामी सेवा करता का? होय होय, चांगलं 2 वर्ष झालं जाते ना मी. अनुभव लय मोठा आला हो. एक काय सांगू आता मॅडम तुम्हाला, माझी लय शाळा झालेली नाही हो. हा हा हा. शाळा झालेली नाही माझी. मी इकडून बोलते पंढरपूरनं बोलते होता आहे. हा हा. पंढरपूर वरून आहात होय? पंढरपूर मध्ये एक ही आहे पांढरेवाडी म्हणून गाव आहे जरा जवळ. हा हा हा. हा. नाव सांगायचं? अनुभव आला. माझं नाव आहे भामाबाई नामदेव मिस्त्रे. ऐका गीत आहे माझं जरा विसव. का हो, काय झालं? सांगते की ऐका. पुरीची बदली व्हाय पाय मी तिकडे बाहेरला गेलती, ती पुरीकडे गेलती. जावाय मुंबईला गेलं म्हणून ती नोकरीला, तिथं महिनाभर मी पुरीकडे गेली सांगलीला. आणि मग मी तिथं असल्यामुळं मग मूर्ती सेवा करत होती. अक्कलकोट तिला मूर्ती दिली, मी एक घेतली होती. मग मूर्ती घेतल्यावर तिला म्हणलं मी पूजा करते आज, बरं का. मग ती म्हणली नको मीच करते म्हणली. मग तिच्या हातात मूर्ती पडली ह्याची स्वामीची. आणि तिसऱ्या खोलीत आली, किचन सोडून किचन मध्ये धुताना तिसऱ्या खोलीत आली माझ्याकडं. अरे बापरे. मूर्तीचं पडली खाली, मूर्तीचं तोंड माझ्याकडे आलं. कसं काय? बघायचं का सांगते तुम्हाला ऐका. मग जरा माझ्या पोरांनी काय केलं तर मोठा धंदा टाकला होता आणि त्यात लॉस आला. लॉस आला व मग ती जरा याची पैसे काढले होते 5 रुपयाने त्या माणसाने घेतलं 20%. 20% घेतलं. मग ती काय झालं, 20% घेतल्यावर पोराला रानात दम दिला व. दम दिला म्हणली मारतो तुला सोडतो तुला, ते पेलं औषध. अरे देवा. मग ती मी सांगलीत. आणि मग तेव्हा ती अनुभव दिला देवानं मला. पोरगा औषध पेलेलं ती मुंडकच माझ्यापाशी येऊन पडलं स्वामींच. मुंडक पायापाशी येऊन पडलं. हवा मला काय, माझं हळवं मन आहे, मला जरा बीपीचा त्रास असल्यामुळे मला काही सांगितलं नाही. हो ताई, माझ्या अंगातून अशा मुंग्या निघायला लागल्या ताई, काटे निघाले व्हायला लागले. ऐकायची
मग तुम्हाला सांगते, मला कोणी सांगा ना हो, हा पोरीला बी सांगा ना कोण. हा 2 मुलं आहेत, 2 सून आहेत, नातू नाती जावाय सगळी आहेत. हा मला कीर्तन सांगतात ना, पैसे घेत नाहीत. चांगली 2,000 3,000 कीर्तन झाल्या असतील की पोरगं औषध केलेलं ती बी कीर्तन सांगतंय, भजन करतंय फुकाट बरं का. हा आणि आपण लोकांनी दम दिला, शेत जरा लांब आहे आमचं. हा मग त्याला दम दिल्यावर पोरगं औषध केलं, झालं की हो नीट. नीट झालं का? नीट झालं. बरं हो झालं. नीट झालं. नीट स्वामी झालं पण कृपेने. लोकांना आता काय केलं, केस केली बघा. हा केस केली अहो. त्यांच्याकडे 2 रुपयाने 3 रुपयाने पैसा घेतलेला त्याला 20 घेतलं. 3 लाखाचं 9 लाख आज खाल्लं काय. अरे 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 3 लाखाचं 9 लाख आज खाल्लं त्या लोकांनी. अरे तरी बी हायच म्हणते ती, हायच म्हणते ती, स्वामींना हायच सांगायचं म्हणते ना ती. ताई तुम्ही. हा स्वामींना सांगायचं ना तुम्ही. सांगितलं की स्वामींना. हा हा मग रडू नका तुम्ही. तुम्ही स्वामींना सांगितलंय ना, मग स्वामी अजिबात सुद्धा त्याला बघतील काय करायचंय ते. हा उशिरा का होईना पण त्याला धडा शिकवणार. तुम्ही पैसे दिले, 3चे 9 लाख दिले तरी अजून तो व्यक्ती त्रास देतोय म्हटल्यानंतर स्वामी बघतील ना त्याच्याकडे. सगळं काही स्वामींवर सोपवून द्यायचं आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, रडायचं नाही, काही नाही. आपला बाप आहे आपल्या पाठीशी. काय की आणि मग घाबरायचं नाही. आता तुम्ही विचार करा, एका खोलीमध्ये स्वामींची मूर्ती पडली, अक्षरशः मला सुद्धा रडायला येतंय ताई. आणि तुमच्या ऐका की हा हा 3ऱ्या खोलीत मी बसली होती सोफा सेट वर हा तिथं पूजा करते म्हणून सोफा सेट वर बसली होती. मूर्ती तर गारच होती बघा. आणि नुसतं मुंडकं आलं माझ्यापाशी बघा. मग मला कर म्हणा, मला घरला जायचं, मला घरला जायचं, माझी शाळा नाही आहे, तू कशी जायची आहे, तू कशी जायची, मला कर म्हणा अगं. मी म्हणायचे अगं आहे नाही काय होत नाही काय. मी म्हणलं नको बाया मला कर म्हणा अगं, फोन तर लाव. सगळ्याला फोन लावते पण मला काही सांगना ती. हा हा मला काय सांगत नव्हती हो कोणता आहे. सांगत नव्हती. मग मला त्या पोराला अगोदर घरी आणलं आणि मग मला आणलं बरं का ताई. हा हा तरी बी मला बीपी वाढून मी आयशीयूवर 3 दिवस होती व. अरे टेन्शन नुसतं काय होतंय आणि काय नाही याच टेन्शन तुम्हाला त्रास होत असेल. हा आणि ती मग 3 दिवस मी आयशीयूवर होती व. हा म्हणजे ताई ते स्वामींची मूर्ती हातातून पडणं ही गोष्ट म्हणजे तुमच्या मुलावर आलेलं संकट साक्षात स्वामींनी घेतलं ताई. घेतलं ती मुंडकं माझ्या म्हणजे दोन्ही पायाच्या मध्ये मुंडकं आलं 3ऱ्या खोलीत किचन मधनं. बाप रे. असे बसलेलं नुसतं मुंडकं चालू मला कर म्हणा, मला कर म्हणा. आणि इथं बी आल्यावर जर मला सांगितलं नाही बरं का. हा हा मग आल्यावर मग त्याला आधी आणलं मग मला आणलं तरी बी मला बीपी वाढला. मला गाडीत उचलून टाकलेलं पण माहित नाही. अरे 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 हा आयशीयूवर होती 3 दिवस. हा 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 आणि लोक सारखी एवढं ते कोणी एक जणानं बी 2 लाखाचं 18 लाख आज खाल्लं तर हायच म्हणते ती हायच. अरे देवा किती लोक बेकार आहे ती. काय आणि हो का मालक ताई मालक तर माझा 1000 कीर्तन सांगितलं ते 1 रुपयाच काही येत नाही तर. म्हणजे एवढं देवा जेवण करतात आहे ते. आणि पोरगं बी पंढरपुरी कीर्तन झाली ती या. तुम्हाला सांगते आळंदीत झाली ती, स्वामीपाशी झाली ती या. हा 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 आणि ती पोरगं तर आळंदीला चांगल्या 40 वाऱ्या झाल्या असेल चालत आहे जाते या 9वी पासून जाते. अरे वा. सगळं आमच्यात माळकरी ती देवाचं सगळं येणं पाकवा शाळा घरचा होत आहे. हा 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 नाही स्वामी शिकवणार ना धडा त्यांना. त्यांनी किती पण पैसा असू द्या, किती पण पैसा असू द्या, जायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही ताई. जर स्वामींनी ठरवलं ना तर राजाचा रंक होऊ शकतो. आणि ते तर त्यांच्या कष्टाचे पण पैसे नाहीत त्या लोकांच्या. त्यांना तरी कसे पचतील तुम्ही सांगा बरं. एवढं तुम्ही घळघळ करताय, एवढा तुम्हाला त्रास होतोय. आज तुमच्या कष्टाचे पैसे 2 लाखाचे जर तुम्ही इतके पैसे देत असाल तर त्या लोकांना कसे पचतील तुम्ही सांगा बरं. नाही गाववाल्यांनी काय केलं, गाववाली म्हणजे केस करा, केस केली. त्यांच्याकडे लायसन नाही का होत आहे. हा हा सावकारी करायची लायसन नाही का. त्यामुळे गाववाले मालक आमचं जरा हुशार आहेत त्यांच्यावर केस टाकली. हा 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 नाही केस टाकली आता. स्वामी आहेत ताई, अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही आता या अनुभवावरूनच बघा ना की गाडी पडली त्यात. आवड असल्या उन्हात आम्ही रानात माळवं केलंय बेंडचं सोना तोडते ते. हा हा हा
मी पण रानात उन्हात तुडते, आज घरी राहिली, थोडं दुखतंय म्हणून हा. रानात असल्या उन्हात आम्ही कामं करतोय. हो, मग काय तर. फ्रेंडचं कवाळं लावली ती तसली. हा हा हा. त्याला बी भाव नाही, काय नाही, आपलं काय होईल ते होईल ना, बाबा करू शेतकऱ्यांचं आपल्या हेच आहे उन्हात काम असं. कर. हो, तसलंच आहे. अहो, काय करायचं. नाही आणि पोरगी बी लय करते शेवा. मी आता काल परवा गेलती ताई ह्याला परगडदीनला गेलती. अक्कलकोटला हो, दीदीकडे गेलात तुमच्या? दीदी सांगोल्याला आहे. हा. सांगोल्याला तिची बदलीच होईना, तिची बदली झाली मुंबईला. आधी 10 वर्ष झालं सांगोल्यात आहे. हम्म. आणि तिच्या मालकाला आहे 1.5 लाख पगार. अरे वा, मग चांगलं आहे ना दीदीचा. होय. आणि इथं काय झालं, सांगलीत लेकरांची शाळा आणि तिकडे जातात ही नाही. हा हा हा. मग ती काय झालं, इकडं बदली करायला पाहिजे, मग पैसे देते पण काय झाली नाही. मग ह्या महिन्यात होईल म्हणते ती आता. जावा एकटंच जाते आणि ती दीदी तिथंच आहे बघा सांगलीत, 2 लेकरं घेऊन. हा हा हा. हा, मिरज सांगलीलाच आहे दीदी तिथंच. हा हा हा. मग आता तुमचं काय मुलं करावं. आहे का बरं? ठीक आहे ना तुमचं मुलं? होय ठीक आहे. रानात आता काम करतोय की, पण देवानं तुम्ही म्हणताय तसं स्वामीनं त्यांच्यावर घेतलं बघा. हो हो, खरंच ताई. तुम्ही विचार करा ना, एखादी मूर्ती जर खाली पडली हातातून तर किती लांब जाऊन पडते. आणि तिथल्या तिथं मग मी तशीच म्हणायची ना, कप्यात जावं, इकडं तिकडं जावं. 3 रूम ओलटून माझ्यापाशी सोफ्यापाशी मुंडकं चालवत आहे. मग ही केवढा मोठा चमत्कार. तुम्ही विचार करा, 3 खोल्या ओलंडून जर तुमच्यापर्यंत मूर्तीचं म्हणजे ती तुमच्या मुलावर आलेलं संकट स्वामींनी घेतलं आणि ती तुमच्या जवळ आले. हा, होय अहो ताई, तुम्ही म्हणता ती बरोबर आहे. हो ताई, मी तुमचा सारखा व्हिडिओ बघते. अहो, मध्ये जरा बंद पडलं होता माझा व्हिडिओ, म्हणजे जरा पैसे नव्हतं म्हणून बंद होता. 15 दिवस झालं. हा हा. पैसेच नव्हतं त्यामुळे बंद होता. मी तुमचा सारखा व्हिडिओ बघते पहिल्यापासून. तुम्ही रिक्षा चालवताय, त्याच्यावर किती मोठं झालं. अहो, सगळं बघते बघा मी तुमचं सारखं ध्यान देऊन बघते. असतात ना लोकांचे. हा, काय झालेलं ते सगळं बघितलं बघा. हा हा हा. थँक्यू. हा, थँक्यू. सगळं बघते हो मी सारखं. हा हा हा. नाही, आता घाबरायचंच नाही. आपण आता तुम्ही स्वामींच्या चरणी आहात. आपले सर्व काही स्वामी भक्त आहेत ते स्वामींच्या चरणी आहेत. इतकं पैसे असतात का ताई? व्याजाने जरी असले तरी 2चे किती लाख घेतले त्यांनी याचा विचार आहे का? अहो, माझी पोरं गरीब आहे होत आहे. देवाधिकाठी मालक बी देवाधिकातलं काय एवढं कीर्तन झाली तर माझ्या मालकाने 1 रुपया सुद्धा घेतला नाही. 1000-2000 कीर्तन आळंदीत स्वामीपाशी. तुम्हाला सांगते, आळंदीत तर किती 10-12 कीर्तन झाली माझ्या मालकाची. हा हा हा. काय तिथं बिजत केलं कीर्तन. सगळीकडे कीर्तन चांगली 2-1000 कीर्तन. पोराची 400-500 कीर्तन झाली असतील. 1 रुपया सुद्धा जाणं येणं सुद्धा नाही हो. पोरगं थोरलं की औषध दिलेलं, चालत कितीतरी वाऱ्या केल्या तर आळंदीला. आता गेलता बिजल अजून. हा हा हा. हा, नाही. मग आमच्या घरावर बघा किंवा कसा टेंबा ठेवलाय लोकांनी, जाळ केला एवढा नुसता. नाही, असू द्या ताई. आता का नाही, तुम्ही स्वामींना प्रार्थना करा. करते की मी, जाते रोज करते आरती, ती लावते रोज. आणि ती सकाळ सकाळ काय झालं काय माहितीये का, 2 उदबत्त्या लावलेल्या मला सारख्या 3च दिसायच्या पुरीच्या घरी. अगं बघ मला 3च उदबत्त्या दिसते. अगं 3च उदबत्त्या. अगं नाही म्हणली. अगं मला काय बी म्हणून 4 वेळा ताई परवेश केला. ती म्हणायची नाही मला 2च दिसते ते. मी म्हणायची मला 3 दिसते ते. अहो 4 वेळा परवेश केला तर मला 3च उदबत्त्या दिसायच्या आणि 2 लावलेल्या होत्या. मग 3 म्हणजे दत्तगुरूच आले की ताई हो. हा, 3च दिसायच्या आणि ते पुन्हा पेले बघा, ती 12 वाजता औषध पेलं बघा. हा. मग त्यावेळेस म्हणजे दत्तगुरू म्हणजे त्या अगरबत्तीच्या रूपात 3 म्हणल्यानंतर दत्तगुरूच आले ना हो. मग ते सकाळ झालतं. मग ते तुम्हाला आपलं म्हणजे दर्शन देत होतं त्रिमूर्तीमध्ये. असं पण असू शकतं ना, की त्यांनी ते दर्शन देत होते तुम्हाला आणि म्हणजे काहीतरी त्यांचा संदेश असेल. आपण एवढं त्यांच्यासारखं हुशार, आपल्याला एवढं समजतं का हो? नाही घेत आहे. मग मला तर वाटतंय ताई की तुमची बुद्धी घरात आलेली, तुमचं ते सगळं ठेवलेलं, स्वामीची साथ सोडली पण स्वामीने सोडली नाही तुमची. तुमच्या मुलाचं तसं राहिलेलं मी लय सगळं बघते बघा, पहिल्यापासून तुमचं व्हिडिओ लय बघते बघा. आता तुम्हाला तर केवढा मोठा अनुभव आला का नाही ताई? आणि आता ती एकटीच आहे होत आहे आता तिथं. मग जाऊ वाटत ना हो, मलापासून नाती आहे त्या, सुना आहेत त्या.
बरं का. हा हा जा वाटेना हो. मग ती एकटीच आहे. म्हणलं राहा बाया, तुझी शाळा झाली आता, राहा बाया तू निवांत. मग आता काय ह्या महिन्यात बदली होईल वाटतं. हा हा हा. नाही. त्याला झालं आता 4-5 महिने झाला बघा त्या गोष्टीला. हा 4-5 महिने होत आले. 4 झाला असेल. हा हा हा. नाही, स्वामींना प्रार्थना करायची तुम्ही. स्वामींना सांगायचं की स्वामी, हे किती दिवस झाला अशी लोक बोलतात, त्रास करतात. तुम्ही त्यांना काहीतरी तुमच्या याने त्यांना अद्दल घडवा ना, त्यांना समजू द्या की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. हा? काय ऐका की, मुलानं माझ्या का नाही दोन्हीनं मोठा धंदा टाकला लॉस मध्ये आला. मुलानं आईला बी नाही सांगितलं हा आणि वडिलाला बी सांगितलं नाही. त्यांनी चोरून पैसे काढले व दोघाला आम्हाला सांगितलंच नाही होत आहे. हा हा हा. त्याच्यामुळेच बाहेरच्या लोकांनी त्रास दिला. हा, वडिलाला वडील लय साथी हो. कोणाचा रुपया घेत नाही तर रुपया सुद्धा घेत बी नाही तर देत बी नाही तर. हा हा हा. काल रामनवमीच कीर्तन झालं त्यांचंच. हा. पुन्हा तुम्हाला सांगते तुकाराम बीज त्यांचंच झालं इथं. मग त्यांनी तुमच्या मुलानं तर आता धंदा चालू आहे का बंद आहे ताई? नाही होत आहे, बंद आहे तिथलं. इकडून लोकांचे पैसे सारलं तरी बी आहेतच अजून म्हणते ती हवा. अरे इकलं तिथलं 7 गुंठ इकलं, मिशनी पिशनी इकल्या. लोकांचं पैसे सारलं 55 लाखाला इकलं. म्हणजे 55 लाखच्या लाख सगळं इकलं. घरात तेव्हा आता त्याला ना त्याची पंचायत झाली. मग ती माळवं केलं तेव्हा त्याला बी भाव नाही. अरे देवा, काय हो, लेकर आहे ती. परीक्षा पाहुणी. 9 ऐका की 9 जण कुटुंब आहे घरात आम्ही. हा हा हा. 9 जण आहे. मग तेव्हा ती माळवं ही करते तर त्याला बी भाव नाही. नाही, आता तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला ना, एकदा शेअर अनुभव केला ना की स्वामी अजून छान छान अनुभव देतात ताई. आता इथून पुढे ना तुमचं सगळं चांगलंच होणार बघा स्वामींच्या कृपेनं. बरोबर व ताई, मला भेटा बरं का एक दिवशी. मी भेटा येईन. त्यात मला वाण बी सोसत नाही व जरा. ना, राहू द्या स्वामींना तिथं बघा. मी आहे इथं स्वामींच्या कृपेने चांगली, तुम्ही पण चांगलं राहावा. चला, मी अनुभव शेअर करते ताई. हा, बरोबर. त्याला म्हणजे आम्हाला एक जरा भीती वाटते हो ताई. आमच्या शेतला बाहेर रानात गेल्यावर मारतील का लोक, सारखं भीती वाटते. हा हा हा. नाही, त्यात म्हणजे हो का, स्वामींना सांगायचं ताई, हा जेव्हा तुम्ही घरातून बाहेर निघणार, घरातून कोणीही बाहेर निघालं की आता तुम्हाला भीती वाटते ना, तर स्वामींना सांगायचं की स्वामी, त्यांच्या बरोबर तुम्ही जावा, मला भीती वाटते, पण तुम्ही त्यांच्या बरोबर असल्यानंतर मला घाबरायचं कारणच राहणार नाही ना, कारण तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. घरातून कुणीही बाहेर जाताना स्वामींचं दर्शन घ्यायला लावायचं, कपाळी विभूती लावायची आणि मगच बाहेर जायचं. जाताना घरातून कुणीही जाताना स्वामींना चला म्हणायचं माझ्या बरोबर. बरं. आणि ती जरी नसली म्हणत ना, तर तुम्ही स्वामींना सांगायचं की माझ्या मुलाबरोबर, माझ्या नवऱ्याबरोबर तुम्ही कायम राहा. ते जिकडे जातील तिकडे जा, संध्याकाळी तुम्ही त्यांना घेऊन घरी या. स्वामींना प्रार्थना करायची ताई. बरं. स्वामींसारखा पाठीराखा कुठेच नाही ताई. नाही कुठंच नाही व. लय अनुभव आहे. अहो, मी मालकाला नेऊन कीर्तन केलं की अहो. बोरं घालून नेऊन कीर्तन केलं. म्हणलं आपल्याला सुटणूक दिली स्वामीनं, चला म्हणलं कीर्तन सांगायला. नाही, आता इथून पुढे बघा तुमचं चांगलंच होत जाणार. काही काळजी करू नका ताई. असतात काही त्रासाचे आपले प्रारब्ध पण असतात, पण आता इथून पुढे नाही. आता एवढं तुमचे मिस्टर पण पुण्याचं काम करतात, मुलगा पुण्याचं काम करतो आणि मुलाला जीवदान हे त्याच्यामुळेच मिळालं ना. हा, ते पुण्य कुठं तर खर्च आलं हो त्याचं, चालत गेलेला आळंदीला. मग पैसा काय आयुष्यभर कमवायचाच आहे, पण जीव किती महत्वाचा आहे. होय की. होईल ताई व्यवस्थित, नका काळजी करू. मी अनुभव शेअर करते. बरं. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता. जेव्हा एखादं संकट येतं आपल्या भक्तावरती, तर त्या पद्धतीने स्वामी कशा प्रकारे प्रचिती देतात. अगदी स्वतःवरती म्हटलं तरी घ्यायला घाबरत नाहीत. कधीही स्वतःच्या मूर्तीचे तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच की काय झालं, स्वामींनी जेव्हा एका मुलावर आलेलं संकट स्वतःवर घेतलं त्यावेळेस स्वामींची अवस्था काय झाली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, असंच असते. स्वामी आई आपल्या भक्तांप्रती प्रत्येक वेळी ही म्हणजे पावलोपावली आपल्या भक्तांना अनुभव तर देतच असते. आणि जेव्हा एखादा भक्त स्वामींच्या चरणी भक्ती करत असतो, स्वामींच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करतो ना, तर त्याच्यासाठी श्री स्वामी समर्थ काहीही करायला तयार असतात. आपल्याला या अनुभवातून हे तर नक्कीच समजलं असेल की स्वामींची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी या ताईंचा अनुभव ऐकलेला आहे. तर त्या ताईंचा
पंढरपूरमध्ये राहणाऱ्या या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला आणि त्याचबरोबर खरोखर डोळ्यातून पाणी आणणारा देखील हा अनुभव होता. तर तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेले आहेतच, परंतु तुमचं काम आहे की आता अनुभव पुढे शेअर करायचा. जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करताना तर तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुम्हाला अजून सुंदर अनुभव देण्यास मदत होते आणि तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येतो याचे देखील भाग्य तुम्हाला मिळत असते. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. तर आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील कमेंट करायचे आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.